अनुवाद प्रकरण 6. सर्वात मोठी आज्ञा. तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकविण्याची मला आज्ञा केली आहे ते हे: तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्र पौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून हे इस्रायला, श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. हे इस्रायला, श्रवण कर. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. आज्ञाभंगाविरुद्ध ताकीद. तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांस म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यास जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल. जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत, तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष, हे सर्व तो तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. ज्या परमेश्वराने तुला मिस्र देशातून, दास्यगृहातून बाहेर काढिले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वहा. तुम्ही अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांच्या देवांच्या मागे लागू नका, कारण तुझ्यामध्ये असणारा तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तुझा देव परमेश्वर ह्याचा क्रोध तुझ्यावर भडकून त्याने तुझा संहार करून तुला पृथ्वीवरून नष्ट करावे असे न होवो. तुम्ही मस्सा येथे तुमचा देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहिली तशी पाहू नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा, निर्बंध व विधी जपून पाळा. परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित व चांगले आहे तेच कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि जो उत्तम देश देण्याचे वचन परमेश्वराने तुझ्या पूर्वजांना दिले आहे त्यात तुझा प्रवेश होऊन त्याचे वतन तुला मिळेल. आणि परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तुझे सर्व शत्रू तुझ्यापुढून घालवून देण्यात येतील. भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारील की हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर ह्याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्यांचे प्रयोजन काय, तेव्हा तू आपल्या मुलाला सांग की आम्ही मिस्र देशात फारोचे दास होतो त्या समयी परमेश्वराने पराक्रमी हाताने आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढिले. परमेश्वराने आमच्या देखत मिस्र देश, फारो व त्याचे सर्व घराणे ह्यांच्या विरुद्ध मोठी व पीडादायक चिन्हे व चमत्कार दाखविले. आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हाला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हाला बाहेर काढिले. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणाला आजच्याप्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपणाला आज्ञा दिली. आपण आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल.